मगाचपासून सगळेजण चर्चा करतायत मामींनी छान मेंटेन केलं. घरात बसलेल्या सगळ्यांना बायकांना आता ती क्युरिओसिटी लागली की रेसिपी सांगा ना आम्हाला काय ती. नाटकाच्या तालमींमध्ये पदार्थांना पदार्थ म्हणलं जात नाही आमच्याकडे. म्हणजे ते कार्ब खाऊ नकोस, ते प्रोटीन खाऊ नकोस, ते कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे त्या मामी आल्यापासून आम्हाला सगळ्यांना वडेपाव समोसे तर बंदच झाले तालमीत त्यांच्या. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे डाएटच्या वेगवेगळ्या वस्तू करून आणल्या, आम्हाला खाऊ घातल्या आणि त्याचं महत्त्वही सांगितलं. खूप जणांना, कमी जणांना माहीत असेल की या बाई, या अभिनेत्री रोज सकाळी 5:30 वाजता समुद्रावर पळायला जातात आणि काही किलोमीटरची मॅरेथॉन त्या नेहमी किलोमीटरची मॅरेथॉन धावतात त्या. इतकंच नाहीये, त्या म्हणजे त्यांना पळायला मिळत नाही, धावायला मिळत नाही. तर मी त्यांना विचारलं, तुम्ही धावत नाही तर मग काय करतात रोज तुम्हाला? तर ते, भारती मी ना 13व्या माळ्यावर राहते, तर 13व्या माळ्यावर मी खालून चालत जाते आणि हे मी दिवसातून 7 ते 8 वेळा करते. बापरे. ते म्हणजे Great आहे. स्टेअर एक्सरसाइज आहे. 45 मिनिटं मोजून खालती, म्हणजे उतरताना लिफ्टनी येते मी, चढताना कृपया 50 नंतर हा व्यायाम सगळ्यांनी करावाच असं नाही. मी 92 पासून अतिशय रेग्युलरली जिमिंग करते. मी स्पोर्ट्स मेडिसिन केलं होतं, त्याच्यामुळे मी स्वतः डाएट, बाकीच्यांना पण डाएटवरती ठेवते, स्वतः पण डाएटवरती राहते. बाहेर तुम्ही फिरत असताना रसिक प्रेक्षक तुम्हाला खूप भेटत असतील. इथेही काही रसिक प्रेक्षक बसले, त्यातल्या काही विशिष्ट लोकांना आम्ही बोलण्याची संधी देतो. ते काय दुबईतून शेख आलेले आहेत. इतर त्रिमहत्र हाली हा इथं मांगल्याचा मला कळली भाषा. वैभव मागण्यांना प्रश्न विचारायचा आहे. इतरत्र काय आनंद आहे, इतरत्र आनंद आहे. थँक्यू बद्रिशचा. माका वैभव मांगल्यांका असा विचारूचा. हा कोकणातला शेख आहे. आम्ही त्यांचो मिले फॅन असोय. तर प्रश्न असो विचारूचो आता का, विचारा की, परब. वैभव तू शेवटचो भांग कधी पाडलेस रे? आणि दुसरं असो की ह्या पहिल्यापासून असा की कटिंगला खर्च पडत म्हणून ठेवलं. वैभव घे. आणि काही दर्जेदार प्रश्न असतील तर विचारा. Actually, my question is मराठी. मला श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रश्न विचारायचा आहे. श्री. सर, मी तुमचा सिनेमा बघितला, आजचा दिवस माझा. फार चांगला सिनेमा होता सर, मला खूप आवडला सिनेमा. तर मला प्रश्न विचारत होता, तुम्ही नाव ठेवलं आजचा दिवस माझा आणि दाखवली अख्खी रात्र, असं कसं? नाही, प्रश्न फार छान आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे दिसणारे एक उत्तम नट पण होते, तुमच्या लक्षात आलं Thank you, असेल. sir. भारत गणेशपुरे त्यांचं नाव आहे. थँक्यू सर. मनात आणलं तर होऊ शकतं एका रात्रीत सुद्धा, एका दिवसात सुद्धा, म्हणून आजचा दिवस माझा. नाही. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य खूप छान पद्धतीने आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या तोंडी, की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासनकर्त्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. या एका वाक्यावर तो सिनेमा होता असं मला वाटतं. ऍक्च्युली माझा प्रश्न हा नव्हता सर, मी माहिती सांगितली तुम्हाला. अच्छा, माहिती. माझा प्रश्न असा होता की आजचा दिवस माझा, तर उद्याचा कोणाचा भाव? चांगला प्रश्न. उद्याचा दिवस तुझा, उद्याचा दिवस तुमच्यातल्या या सगळ्या हवा येऊ दे मधल्या कलावंतांचा. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही करता आणि मी झीचे मनपूर्वक आभार मानतो. निलेश साबळे आणि तुमच्या 5 जणांच्या टीममुळे त्याचं एक वेगळेपण आता लोकांना कळायला लागले. आणि जे खरं म्हणजे कमर्शियल आहे, म्हणजे आम्ही निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी पैसे द्यायला पाहिजेत असं न करता तुम्ही नाटक आणि चित्रपटाला व्यासपीठ मिळवून देता, यासाठी महाराष्ट्र तुमचा कायम आयुष्यभर उभी राहील. मला निवेदिता ताईंबरोबर बोलायचं आहे थोडंसं. बोला ना. बोला. ताई, तुम्ही मागच्या वेळेला इथं आला होतात तेव्हा तुम्ही तुमचं इथं दुःख मांडलं होतं. तुम्ही रडू नका. भावनिक प्रेक्षक येतात. तुमचं दुःख छोटेखानीच असू द्या. सॉरी. तर तुम्ही दुःख मांडलं होतं की तुम्हाला कुणी घरी 1 कप चाय सुद्धा साधा देत नाही. नाही, कुणी नाही हो, मामा देत नाहीत. आता तुम्ही डायरेक्ट बोलला तर मी काय बोलणार. तर तुम्हाला साधा चहा सुद्धा मिळत नाही, हे तर मला खूप वाईट वाटलंय. त्यामुळे मी येताना तुमच्यासाठी चाय घेऊन आलोय. तो मी तुम्हाला पाजू इच्छितो.
फर्स्ट क्लास खूप छान. 5 रुपये. अरे तुम्हाला काय अहो 5 रुपये नाही, जास्त किंमत आहे या चहाची. एक सेकंद थांबा, एक सेकंद थांबा. Oh my पूर्वीच्या God. काळी राजे लोक अंगठ्या द्यायचे. वा घेऊन जा. नक्की तुम्ही नका बायको तुम्हाला नाहीये ते. बायकोला द्या तुम्हाला ना. नाहीये तुम्हाला नाहीये. थँक्यू सो मच. थँक्यू. मला विचारायचं आहे, हा आवाज मोठा थोडा. मला विचारायचं आहे हा की बाबा ते पाणी पाणी त्यांना हॉस्पिटलला न्या. हा ते सर आहेत ना, हा कळलं पुढे. त्यांना द्या काहीतरी. सर बसलेले आहेत हो, ते आहेत. मला जा घरी. उत्तर दिलेलं आहे त्यांनी. उत्तर दिलं, ऐकलं का तुम्ही? चांगला प्रश्न आहे, कळलं. चांगला प्रश्न गेले मांडलाय. गेले गेले ते. हो चांगला गेले. प्रश्न. अरे अरे एक काम करा, एक काम करा. एक मिनिट छातीवर थोडस बुक्का मारा. आता होतील बघा ते. बघा, सरांना ते पण माहितीये, बघा. बघा 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 आले बघा. आहे बघा. टाळ्या. थँक्यू सर, थँक्यू. वा वा वा. आज तुमच्यामुळे आमचे अण्णा वाचले. अण्णा कंटिन्यू, प्रश्न कंटिन्यू. गप्पांची सुरुवात मला सरांपासूनच करायची आहे. सर आतापर्यंत अनेक नाटकांचं अनेक सिनेमांचं तुम्ही दिग्दर्शन केलेलं आहे, पण हेच नाटक करावं सध्या रंगभूमीवर असं का वाटलं? हे नाटक खूप महत्त्वाचं आहे निलेश. कारण ज्याला असं म्हणतो ना आपण की वास्तववादी शैलीतलं हे खूप महत्त्वाचं नाटक आहे. आणि ज्याला असं आपण म्हणतो की जी नाटकं त्यांची आहेत त्यांच्यावर ज्या अभ्यासकांनी काम केलं, म्हणजे आपल्याला कोणाला प्रेक्षकांपैकी माहीत नसेल तर ही वाडा चिरेबंदीची ट्रायलॉजी ही मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा झाली आणि ही फ्रेंच भाषेमध्ये याचं भाषांतर होऊन याचा प्रयोग झालेला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर म्हणजे अत्यंत महत्त्वाचा नाटककार म्हणून महेश एलकुंचवारांकडे वारंवार बघितलं जातं. मी याला असं म्हणतो की ही रिव्हिजिट आहे, खरंच. पुनर्भेट आहे एका चांगल्या नाटकाची. आणि ती का करायला नको? कारण एक दुसरी अशी गंमत आहे की तेव्हा आविष्कार या नाट्यसंस्थेने हा खूप मोठा डोलारा, म्हणजे सर्कस होती ही, हे मोठं ड्रीम प्रोजेक्ट होतं. कसं होईल माहीत नाही, म्हणजे 3 महिन्यांची तालीम, 90 दिवसांची तालीम, 10 दिवसाची रंगीत तालीम, असं मोठं प्रोजेक्ट आणि विना मानधन तेव्हा सगळ्यांनी काम केलं. आणि त्या नाटकात सुलभा देशपांडे, दीपा श्रीराम, प्रशांत सुभेदार, दिलीप कुलकर्णी, मिनल परांजपे, सुषमा बक्षी, किशोर कदम, सचिन खेडेकर, नंदू माधव, आतिशा नाईक, प्रतिमा जोशी, आदिती देशपांडे, संजोत वैद्य, म्हणजे ही माणसं सगळी, शरयू भोपटकर, यातली 3-4 माणसं तर आत्ता या क्षणाला जगात पण नाही आहेत. मला त्यांच्या या क्षणाला इतकी आठवण येते किंवा नाटकाच्या तालमीत मला वारंवार त्यांची आठवण येत होती. हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाटक होतं. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.